डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ज्या विद्यालयांना संगणक कक्ष, लायब्ररी, शिक्षक नाहीत अशा विद्यालयांची यादी केली आहे। विद्यालयात ॲडमिशन घेणारे विद्यार्थी अशा सुविधांपासून दुर्लक्षित राहतात, त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी विद्यापीठाने अशा विद्यालयांची यादी तयार करून त्यांना नोटीस दिली आहे। त्यावर ॲडमिशन संदर्भात निर्णय होऊ शकतो का, त्यासाठी किती वेळ दिलेली आहे का, या शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेश द्यायचा निर्णय द्यायचा नाही असं नाही, विद्यापीठ मी मगाशीच म्हटलं की विद्यापीठ विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, परंतु आमचा त्या ठिकाणी हा मनोदय आहे की विद्यार्थ्यांना क्वालिटीचं शिक्षण मिळालं पाहिजे। मग ते मिळालं पाहिजे म्हणजे याचा अर्थ भौतिक सुविधा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, बिल्डिंग असणं गरजेचं आहे, कॉम्प्युटर लॅब असणं गरजेचं आहे, वर्गखोल्या असणं गरजेचं आहे, कॉम्प्युटर लॅब त्या ठिकाणी पाहिजे, लायब्ररी त्या ठिकाणी पाहिजे, शिक्षक नेमलेले पाहिजेत। हे जर नसेल तर त्यांचे प्रवेश आम्ही स्थगित केलेले आहेत, परंतु अशा प्रवेश स्थगित केलेल्या महाविद्यालयाला 28 तारखेपर्यंत आम्ही मुदत दिलेली आहे। 28 तारखेपर्यंत त्यांचे डॉक्युमेंट ते सादर करतील, आम्ही समितीच्या समोर त्यांना बोलवू, त्यांच्याशी चर्चा करू, 29-30ला माननीय कुलगुरू महोदयासमोर या ठिकाणी सर्व आम्ही मांडू, आणि जर त्याच्यामध्ये महाविद्यालयाकडून एखादा काही आम्हाला माहिती पुरवण्याची राहिली असेल आम्ही तो विचार करू आणि निश्चितच त्याला सकारात्मक त्या ठिकाणी विचार करू।